ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल द्वारा आयोजित आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय देवाभाऊ आमचे नेते आदरणीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझ्या भगिनी आणि फक्त विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाघीण म्हणून ओळखली जाणारी माझी मोठी बहीण सन्मान्य चित्राताई वाघ मंचावर उपस्थित असलेले आणि आम्हाला प्राऊड असलेले आज राज्याचे अध्यक्ष झालेले परंतु आमचे नागपूरचे असलेले राजेशजी रोकडे या संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य गुप्ता साहेब आणि मंचावर उपस्थित आपल्या काउन्सिलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपल्या सर्वांचे या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो। आणि मला याचा आनंद आहे की देवाभाऊंनी मंत्री गेल्याबरोबर पहिल्या एक्झिबिशनचं देखील उद्घाटन करण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी मिळालं होतं चित्राताईंनी। आज पुन्हा दुसऱ्यांदा आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने या ठिकाणी निमंत्रित केलं, याच्याकरिता आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। आपल्याला अपेक्षित असलेली राज्यस्तरीय दक्षता समिती ही आदरणीय देवेंद्रजींनी त्याला मान्यता दिलेली असून लवकरच ही संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी कार्यरत आलं, कारण आमची बहीण ही समिती होण्याकरिता गठीत होण्याकरिता सातत्याने त्या ठिकाणी अधिवेशन काळात देखील मागे लागलेल्या होत्या। आज ती पूर्णत्वात आलेली असून प्रत्यक्षात राज्यस्तरीय समिती आपली त्या ठिकाणी गठीत झालेली आहे। आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की ह्या राज्याला सोन्यासारखं सोनेरी करण्याचा विडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उचललेला आहे आणि याच्याकरिता आपल्या सर्वांची महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे। कारण ताईंनी देखील आधीच सांगितलं की सोनाराच्या हातूनच कान त्या ठिकाणी टोचून घेतले पाहिजे आणि आज आपल्या माध्यमातून जर का ह्या सोनेरी महाराष्ट्राचे कान टोचण्यात आले तर निश्चितपणे या राज्याचं भविष्य देखील ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी तो विडा हातात उचलला, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे राज्य लवकरच सोनेरी त्या ठिकाणी होईल असं या ठिकाणी विश्वास आहे। आपल्या अतिशय चांगल्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। खूप धन्यवाद भोयर साहेब, तुमचं पण मार्गदर्शन गृह राज्यमंत्री असल्यामुळे तुमचं सहकार्य